गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क या संदर्भात अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची योजना अभ्यासणार आहोत आणि ती योजना म्हणजे पुरा. पुरा ही योजना अभ्यासण्याच्या अगोदर सर्वप्रथम पुराचा अर्थ काय होतो, नेमका त्याचा स्टँडर्ड काय, मिनिंग काय ते अभ्यासणं आपल्याला आवश्य ठरते. पुराचा मिनिंग असा होतो, प्रोव्हिजन ऑफ अर्बन ॲम्युनिटीज इन रुरल एरियाज. या ठिकाणी प्रोव्हिजन या शब्दाचा जो अर्थ होतो तो तरतुदी असा होतो. अर्बन म्हणजे नागरिक किंवा शहरी, ॲम्युनिटीजचा अर्थ होतो सोयी किंवा सुविधा, रुरल एरियाज म्हणजे ग्रामीण भागामध्ये. सांगण्याचं तात्पर्य असं का ही जी पुरा योजना आहे या योजनेचं असं ध्येय आहे की ज्या शहरी भागामध्ये शहरी भागासाठी ज्या सोयीसुविधांची तरतूद असते तीच ग्रामीण भागासाठी असली पाहिजे, यावर पुरा या योजनेचा आपल्याला भर असलेला दिसते. पुरा योजना समजून घेण्या अगोदर पुरा योजनेची थोडक्यात आपण पार्श्वभूमी पाहणार आहोत. तर पुरा ही योजनेची पार्श्वभूमी पाहताना एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे का सन 2003मध्ये भारताचे जे माजी राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी ग्रामीण विकासाला सशक्त आणि गतिमान करण्याचा एक मार्ग म्हणून पुरा योजनेची संकल्पना मांडली होती. ग्रामीण विकास मंत्रालयाने पुरा ही योजना प्रायोगिक तत्वावर 7 क्लस्टरमध्ये सुरू केली. आता एका पुरामध्ये जवळपास 60 ते 70 गावे असतात. आता एक क्लस्टर म्हणजेच एक पुरा, ज्याला आपण जवळपास एका क्लस्टरमध्ये 60 ते 70 गावे असणार होती. तर असे 7 क्लस्टर ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये क्रिएट केल्या जाणार होते आणि त्या माध्यमातून ग्रामीण विकास मंत्रालय 3 वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे सन 2004-5 पासून तर सन 2006-7 पर्यंत 7 क्लस्टरमध्ये प्रायोगिक तत्वावर पुरा योजनेचं आयोजन करणार होती. आणि तुम्हाला यावर 2 प्रश्न क्रिएट होऊ शकतात का पुरा योजना कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जाते, ते म्हणजे ग्रामीण विकास मंत्रालय. दुसरी गोष्ट की प्रायोगिक तत्वावर किती क्लस्टरमध्ये पुरा योजना सुरू करण्यात आली होती, तर 7 क्लस्टरमध्ये. आणखी एक प्रश्न क्रिएट होतो का ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर पुरा योजना कोणत्या कालावधीसाठी सर्वप्रथम राबवण्यात आली होती, ती म्हणजे सन 2004-5 पासून तर 2006-7 पर्यंत. आणखी आपण एक महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत का डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे आहे त्यांनी आपल्या टार्गेट 3 बिलियन्स या पुस्तकामध्ये आपल्याला दिसते का त्यांनी पुरा या योजनेची संकल्पना मांडली होती. ही बाब तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवावं लागेल का पुरा योजनेची संकल्पना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या कोणत्या पुस्तकामध्ये मांडली, तर ते म्हणजे टार्गेट 3 बिलियन्स. आणि यासाठी त्यांना एका व्यक्तीने मदत केली होती. पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, पुराचा अर्थ काय जो आपण वरच बघितला, प्रोव्हिजन ऑफ अर्बन ॲम्युनिटीज इन रुरल एरियाज. ही संकल्पना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी कोणत्या पुस्तकामध्ये मांडली, तर ती म्हणजे टार्गेट 3 बिलियन्स. आता नंतरचा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं पुरा योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. पुरा योजनेचा मुख्य उद्देश आहे का ग्रामीण भागात नागरी सुविधांची तरतूद. आणि भारतातील ग्रामीण विकासाचं धोरण हेच सांगते का ग्रामीण भागामध्ये नागरी सुविधांची तरतूद असले पाहिजे, तेव्हाच गावाचा विकास होऊ शकतो. ही संकल्पना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या टार्गेट 3 बिलियन्स या पुस्तकामध्ये मांडली होती. सांगण्याचं तात्पर्य या पुस्तकात या योजनेची चर्चा देखील केलेली आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा का हे पुस्तक लिहिण्यासाठी टार्गेट 3 बिलियन्स हे पुस्तक लिहिण्यासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना डॉक्टर सृजन पाल सिंग यांनी मदत केली होती. ते सहलेखक होते या पुस्तकाचे, टार्गेट 3 बिलियन्स या पुस्तकाचे. नंतर आणखी पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत का पुरा योजनेची आणखी थोडी माहिती आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितली तर थोडा आणखी आपल्याला काही संदर्भ बघायला मिळतात. पुराची उत्पत्ती निमकर कृषी संशोधन संस्था 1990च्या दशकाच्या सुरुवातीस तालुका ऊर्जा स्वयंपूर्णतेवर केलेल्या कामातून शोधल्या जाऊ शकते. म्हणजे ही जी संस्था आहे निमकर कृषी संशोधन संस्था यांनी एका तालुक्याला स्वयंपूर्ण ऊर्जेवर भर दिला एका तालुक्याच्या. त्यातून त्यांना काही निदर्शनास आलेल्या गोष्टी त्या बघा. तर या अभ्यासात त्यांना या निमकर कृषी संशोधन संस्थेला 90च्या दशकामध्ये त्यांनी प्रायोगिक तत्वावर ज्यावेळेस एका तालुक्याला ऊर्जा स्वयंपूर्ण केलं त्यावेळेस त्यांना असं दिसून आलं की ऊर्जा स्वयंपूर्ण जे तालुके असतात ते ग्रामीण भारतासाठी रोजगार निर्मिती आणि लोकसंख्येसाठी चांगल्या सुविधांच्या दृष्टीनं एक नवीन विकास मॉडेल असू शकतात. असं निमकर कृषी संशोधन संस्थेला निदर्शनास आलेलं आपल्याला 1990च्या दशकामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर पुराने प्रस्तावित केले की शहराच्या बाहेर
ही जी पुरा योजना आहे, या पुरा योजनेने प्रस्तावित केलं की शहराच्या बाहेर आर्थिक संधी निर्माण करण्यासाठी शहरी पायाभूत सुविधा आणि सेवा या ग्रामीण केंद्रामध्ये पुरवल्या जाणं गरजेचं आहे. आणि रस्ते उपलब्ध करून भौतिक कनेक्टिव्हिटी, दळणवळणाचे जाळे असो देऊन इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी आणि तसेच व्यावसायिक आणि तांत्रिक संस्थांची स्थापना करून न्यान कनेक्टिव्हिटी एकात्मिक पद्धतीनं कराव्या लागतील, जेणेकरून आर्थिक संपर्क ग्रामीण भागामध्ये निर्माण होईल. सांगण्याचं तात्पर्य असं का शहरी पायाभूत सुविधा आणि सेवा ज्यावेळेस तुम्ही ग्रामीण भागामध्ये पुरवता, मग ते रस्ते असो, भौतिक कनेक्टिव्हिटी असो, दळणवळणाचे साधने असो, इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी असो, ज्याला आपण दूरसंचार म्हणतो, किंवा वेगवेगळे आपण पाहिलं दूरसंचाराची माध्यमे आहेत, आणि व्यावसायिक आणि तांत्रिक संस्थांची जर स्थापना आपण जर गावांमध्ये केली तर एक प्रकारे तिथं ज्ञानाच्या बाबतीत कनेक्टिव्हिटी वाढेल. त्यानंतर भौतिक कनेक्टिव्हिटी वाढेल. आणि या पुरा योजनेमध्ये आध्यात्मिक कनेक्टिव्हिटीवर देखील भर देण्यात आलेला आहे, डिजिटल कनेक्टिव्हिटीवर देखील भर देण्यात आलेला आहे. ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. एकंदरीत 5 कनेक्टिव्हिटीवर या पुरा योजनेमध्ये भर देण्यात आलेला आहे. त्या संदर्भात आपण चर्चा पुढे करणार आहोत. तर पुढचा आपण मुद्दा बघणार आहोत. आपल्याला असं दिसून येते का भारत सरकारने सन 2004 पासून अनेक राज्यामध्ये पायलट म्हणजे एक प्रायोगिक तत्वावर पुरा कार्यक्रम राबवत आलेली आहे. त्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी अर्बन मिशन तुम्हाला माहीत असेल. तर ज्यावेळेस पुरा योजनेला फंड प्रोव्हाइड केला गेला नाही, त्यावेळेस भारत सरकारने एक नवीन योजना नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सुरू केली होती, ती म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी अर्बन मिशन. आता या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तो तुम्हाला सांगतो मी, की श्यामाप्रसाद मुखर्जी अर्बन मिशनचा एक महत्त्वाचा उद्देश होता का जवळपास संपूर्ण भारतामध्ये 300 क्लस्टर निर्माण करणे. असे क्लस्टर का ज्या क्लस्टरमध्ये ग्रामीण भागाचा आत्मा असेल आणि सर्व सुविधा या शहरी भागातील असतील, असे 300 क्लस्टर श्यामाप्रसाद मुखर्जी अर्बन मिशनच्या अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये स्थापन केले जाणार होते. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा का श्यामाप्रसाद मुखर्जी हे अर्बन मिशन आहे, या मिशनची सुरुवात 21 फेब्रुवारी 2016 रोजी करण्यात आली होती पुरा योजनेच्या ऐवजी. ही बाब या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. नंतर आपण पाहिलं की 11व्या योजनेमध्ये 11वी जी भारताची पंचवार्षिक योजना होती, त्यावेळेस ग्रामीण विकास मंत्रालयाने आर्थिक व्यवहार विभागाच्या मदतीनं आणि आशियाई विकास बँकेच्या, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या तांत्रिक मदतीने पुरा योजना संपूर्ण देशात प्रायोगिक स्तरावर राबवण्यात आली. त्यांच्या माध्यमातून आशियाई विकास बँक आणि भारत सरकारचा जो आर्थिक व्यवहार विभाग आहे त्या माध्यमातून, सोबत ग्रामीण विकास मंत्रालयाचा देखील त्याच्यामध्ये सहभाग होता. तर या तिघांच्या माध्यमातून ग्रामीण विकास मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग आणि आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून पुरा योजना 11व्या योजनेच्या दरम्यान, म्हणजेच 11व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान पुन्हा देशामध्ये प्रायोगिक स्तरावर राबवल्या गेली. आणि यासाठी राज्य सरकारांच्या मदतीनं ग्रामपंचायती असतील व खाजगी संस्था असतील यांच्या सार्वजनिक खाजगी भागीदारीनं, ज्याला आपण PPP म्हणतो, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून हा पुरा योजना राबवण्यात आला. या ठिकाणी आणखी एक प्रश्न निर्माण होतो, 2-3 प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात का पुरा योजना 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाला आणखी कोणत्या संस्थांनी मदत केली, तर भारत सरकारचा आर्थिक व्यवहार विभाग आणि आशियाई विकास बँकेनं मदत केलेली आपल्याला दिसते. आणि ही जी पुरा योजना आहे ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून राबवण्यात आलेली योजना आहे. त्यानंतरचा आपण मुद्दा बघणार आहोत, पुरा म्हणजे काय, या संदर्भात मी अगोदरच तुमच्याशी बोललेलो आहे. पुरा म्हणजे शहरांना उपलब्ध असणाऱ्या ज्या सुविधा असतात त्या खेड्यापर्यंत पोहोचवणे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुरा म्हणून त्यांना निवडणे. एका पुऱ्यामध्ये जवळपास 60 ते 70 गावं असतात. आपण पाहिलं सुरुवातीला 7 क्लस्टरमध्ये पुरा योजना सुरू करण्यात आली होती आणि 60 ते 70 गावांचं पुरा असणार होतं, ज्याला पुरा परिक्षेत्र म्हणता येईल. आणि या 60 ते 70 गावांची जी लोकसंख्या असणार होती जवळपास 25 ते 40 हजार लोकसंख्या या गावांमध्ये असणार होती. आता पुरा जे परिक्षेत्रातील गावं एकमेकांशी 5 पद्धतीनं जोडल्या जाणार होती. यावर देखील आयोगानं खूप सारे प्रश्न विचारलेले आहे. पहिल्यांदा या मुद्दा क्रमांक 3 मध्ये जे काही मुद्दे बाहेर निघतात प्रश्नाच्या स्वरूपात ते लक्षात घेणं गरजेचं आहे. का पुरा म्हणजे नेमकं काय, तर त्यावर आपण बोललेलो आहे का शहरांना उपलब्ध असणाऱ्या ज्या काही सुविधा असतात, सोयी सवलती असतात त्या खेड्यापर्यंत पोहोचवणे. त्यामुळं होणार काय, तर ग्रामीण भागाचा विकास घडून येईल. दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी ही पाहिली का पुरा हे परिक्षेत्र असते. एका पुरामध्ये जवळपास किती गावांचा समावेश असतो, तर 60 ते 70 गावांचा समावेश असतो. जवळपास त्या गावांमधली लोकसंख्या ही 25 ते 40 हजार इतकी असते.
आणि सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आपण बघणार आहोत तो पुढचा असेल का परिक्षेत्रातील जे गाव असतात त्यांच्यामध्ये 5 प्रकारच्या कनेक्टिव्हिटी तयार केल्या जातात. या अगोदर देखील MPSCच्या वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये पुरा योजनेवर प्रश्न आलेले आहेत का कोणत्या कनेक्टिव्हिटीने ग्रामीण भागाला जोडावं लागते असं पुरा योजनेचं उद्देश आहे. तर 5 प्रकारच्या कनेक्टिव्हिटी असतात. त्या 5 प्रकारच्या कनेक्टिव्हिटी पुरा योजनेच्या माध्यमातून राबविल्या जातात. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत तर या 5 कनेक्टिव्हिटीने जोडून ते परिक्षेत्र जे आहे ज्याला आपण पुरा म्हणतो तर त्याचं एक पुंज तयार करणे अपेक्षित आहे. या पुंजामध्ये परिक्षेत्रामध्ये जे पुरा आहे त्याचे ABC असे निरनिराळे गट पडतील आणि 5 प्रकारच्या जोडण्या त्या परिक्षेत्राला उपलब्ध करून दिल्या जातील. त्याच्यामध्ये भौतिक जोडणी असेल, डिजिटल जोडणी असेल, ज्ञान जोडणी असेल, आर्थिक जोडणी असेल आणि आध्यात्मिक जोडणी असेल. तर याविषयी आपण संपूर्णरित्या विश्लेषणात्मक खाली पाहणार आहोत. पहिली एक आहे का ज्या गावांना जवळपास 60 ते 70 गावांचा एक पुंज असतो त्याला आपण पुरा म्हणतो. या पुरामधले जे गाव आहेत 60 ते 70 गावं यांची लोकसंख्या आपण पाहिली जवळपास 25,000 ते 40,000 लोकसंख्या असेल एका पुरामध्ये. त्याला आपण परिक्षेत्र असं म्हणू, पुरा परिक्षेत्र. आणि या गावांना 60 ते 70 गावांना 5 प्रकारच्या जोडण्यांनी कनेक्ट केल्या जाईल. त्याच्यातली पहिली जोडणी लक्षात ठेवा भौतिक जोडणी असणार आहे ज्याला फिजिकल आपण कनेक्टिव्हिटी म्हणू. खेडेगावांना एकमेकांना रस्ते, रिंग रोड आणि रेल्वे मार्गांनी अशा पायाभूत सुविधांनी जोडणे याला आपण भौतिक कनेक्टिव्हिटी म्हणतो. खेडेगाव जे असतात जवळपास 60 ते 70 गावं आपण पाहिले एका पुरा क्षेत्रामध्ये 60 ते 70 गावं असतात. लोकसंख्या जवळपास 25 ते 40,000 असते. या खेडेगाव एकमेकांना रस्त्यांनी, रिंग रोडने किंवा रेल्वे मार्गाने जोडणे याला भौतिक कनेक्टिव्हिटी असं म्हटलेलं आहे. त्याला फिजिकल कनेक्टिव्हिटी आपण असं म्हणू. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे डिजिटल कनेक्टिव्हिटी. जे 60 ते 70 गावांचं एक पुरा क्षेत्र आहे त्या पुरा क्षेत्राला डिजिटल कनेक्टिव्हिटीनं जोडणं गरजेचं आहे. खेडे आधुनिक दूरसंचार माध्यमाशी जोडणे, इंटरनेट असो, गव्हर्नन्स असो, टेलिमेडिसिन असो का एज्युकेशन असो, ही जोडणी त्या खेड्यांपर्यंत पोचली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं शहरी पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या ग्रामीण भागाला मिळतील. त्यानंतर तिसरा एक मुद्दा घेणार आहोत तो पुरा क्षेत्रामध्ये जोडणीसाठी आवश्यक आहे तो म्हणजे ज्ञान जोडणी. त्याला आपण नॉलेज कनेक्टिव्हिटी म्हणतो. तर खेड्यामध्ये ज्ञान केंद्र सुरू करणे उदाहरणार्थ शाळा, रुग्णालय, भूविकास, जमीन विकास आणि जल, वन, पर्यावरण व संसाधन विकास केंद्रे. तर त्यामुळं खेड्यातल्या लोकांना तर वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान होईल आणि त्याच्या माध्यमातून हे जे खेडे आहे जे 60 ते 70 खेड्यांचा एक आपण पुंज तयार केला ज्याला आपण एक पुरा म्हणतो. एक पुरामध्ये मी तुम्हाला सांगितलं 60 ते 70 गावे येतात. जवळपास 25 ते 40,000 लोकसंख्या एका पुरा क्षेत्रामध्ये राहते आणि त्या पुरा क्षेत्राला जवळपास 5 जोडण्यांनी जोडावं लागते. त्यातल्या आपण 3 जोडण्या घेतल्या. एक म्हणजे भौतिक जोडणी, दुसरं म्हणजे डिजिटल जोडणी आणि तिसरे म्हणजे ज्ञान जोडणी. आणि ज्ञान जोडणीमध्ये खेड्यामध्ये जे ज्ञान केंद्र सुरू करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये शाळा, रुग्णालय, भूविकास, जमीन विकास, जल, वन, पर्यावरण आणि संसाधन विकास केंद्र सुरू करणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक अवेअरनेस ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये क्रिएट होईल. आता चौथी जोडी आपण पाहणार आहोत. तर एक म्हणजे आर्थिक जोडणी घेत आहोत चौथी ज्याला आपण इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी म्हणतो. पुरा परिक्षेत्रात वस्तू, सेवा त्याच्यानंतर बाजारांचा विकास करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग कृषी उद्योग असेल, सहकारी संस्था असेल किंवा सूक्ष्म सिंचन प्रकल्प असेल तर या माध्यमातून ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात विकास घडून येईल. त्याच्यासाठी ग्रामीण भागाचा विकास घडून येण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण पाहिलं भौतिक जोडणी, डिजिटल जोडणी, ज्ञान जोडणी आणि आर्थिक जोडणी महत्त्वाची आहे, अगदी त्याच पद्धतीनं ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आध्यात्मिक जोडणी असणं गरजेचं आहे. म्हणून पुरा परिक्षेत्रात नीतिमान नेतृत्व उभारून लोकांचा सर्वांगीण विकास करून आध्यात्मिक विचारांची जोडणी करणं गरजेचं आहे. स्पिरिच्युअल कनेक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणू ते असणे गरजेचं आहे. कारण नुसतं आर्थिक बाजूनं लोकांची उन्नती होत नसते, दोन्ही पैलू आवश्यक असतात. आर्थिक जोडणीबरोबर आध्यात्मिक जोडणी असणं गरजेचं आहे. त्यासाठी APJ अब्दुल कलामनी ह्या 5 जोडण्या आपल्याला पुरा योजनेच्या संकल्पनेमध्ये सुचवल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली जोडणी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवू शकता भौतिक जोडणी, दुसरी डिजिटल जोडणी, तिसरी ज्ञान जोडणी, चौथी आर्थिक जोडणी आणि 5वी आध्यात्मिक जोडणी. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की या अगोदर देखील MPSCने म्हणजे आयोगाने जवळपास पुरा योजनेच्या जोडण्यांवर प्रश्न विचारलेले आहे. तुम्ही मागचे गतवर्षीचे पेपर चाडून बघू शकता का या जोडण्यांवर प्रश्न आलेले आहे का खालीलपैकी कोणती जोडणी पुरा क्षेत्रामध्ये येते किंवा पुरा क्षेत्रामध्ये कोणती जोडणी विचारात घेतल्या गेली नाही. तर या 5च जोडण्या आहे ते पुन्हा आपण पाहणार आहोत. भौतिक जोडणी, डिजिटल जोडणी,
त्याच्यानंतर ज्ञान जोडणी, ज्याला नॉलेज कनेक्टिव्हिटी आपण म्हणू, आर्थिक जोडणी इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी म्हणू, आध्यात्मिक जोडणीला आपण स्पिरिच्युअल कनेक्टिव्हिटी म्हणू. अशा 5 जोडण्या APJ अब्दुल कलामने आपल्या टार्गेट 3 बिलियन्स या पुस्तकामध्ये चर्चेलेले आहे. त्यानंतर या योजनेचं, पुरा योजनेचं एक ध्येय आहे का खेड्याभोवती विकासाचे केंद्र विकसित करून शहरात उपलब्ध असताना, तर लक्षात घ्या, खेड्याभोवती विकासाचे केंद्र विकसित करून शहरात उपलब्ध असतात अशा राहणीमानाच्या संधी आणि शहरात असते तशा गुणवत्तापूर्ण आयुष्यमान ते देखील खेड्यातल्या लोकांना प्राप्त व्हावे. या अनुषंगाने शहरामध्ये ज्या सोयीसुविधा पुरवल्या जातात त्या सोयीसुविधा या खेड्यामध्ये असल्या पाहिजे. खेड्याच्या भोवती विकास रचल्या गेला पाहिजे, लोकांमध्ये विकास रचला पाहिजे, ना की विकासाभोवती लोक रचले पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या पुरा योजनेचा दिसून येतो. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. एकंदरीत पुरा योजनेचा जो मुख्य उद्देश होता का ग्रामीण भागामध्ये जे राहणारे लोक आहे त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग उंचावणे, त्यांचं जीवनमान गतिमान करणे आणि त्यांना वेगवेगळ्या जोडणीनं जोडणे, त्याच्यामध्ये आपण जोडण्या बघितलेल्या आहे. तर नंतरचा मुद्दा आपण घेणार आहोत. या योजनेची काही उद्दिष्ट आहे पुरा योजनेचं पहिलं उद्दिष्ट जर आपण लक्षात घेतलं तर ग्रामीण भागात शहराप्रमाणे राहणीमानाच्या संधी आणि सुविधा पुरवणे हे या पुरा योजनेचं एक उद्दिष्ट आहे. ग्रामीण आणि शहरी जी तफावत आहे ती दूर करणे, ग्रामीण आणि शहरी जे स्थलांतर होते, ग्रामीण भागात लोक स्थलांतर करून शहरी भागात जातात, तिथेही अनेक प्रकारच्या समस्या त्यामुळे निर्माण होतात. तर का बरं आपण असं करू शकत नाही की ग्रामीण भागातच सगळ्या सोयीसुविधा पुरवून ग्रामीण भागातल्या लोकांना शहराकडे स्थलांतर करण्यापासून रोखणं गरजेचं आहे. त्यासाठी ग्रामीण भागातच शहरी सुविधा आपण पुरवल्या पाहिजेत, जेणेकरून ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर होणार नाही. तर अशा 3 उद्दिष्ट या पुरा योजनेचे आपल्याला दिसतात. का पहिली उद्दिष्ट आपण पाहिलं, ग्रामीण भागात शहरांप्रमाणे राहणीमानाच्या संधी आणि सुविधा पुरवणे. दुसरं आपण बघितलं ग्रामीण व शहरी तफावत दूर करणे. आणि तिसरं आपण बघितलं उद्दिष्ट या पुरा योजनेचं ग्रामीण ते शहरी स्थलांतर थांबवणे. नंतरचा 6वा मुद्दा आपण जर घेतलं तर नवीन जे आताचे अर्थतज्ज्ञ आहे त्या या पुरा योजनेला नवीन गांधीवाद असं म्हणतात. पुरा कार्यक्रमाला दुसरी हरित क्रांती, माहिती तंत्रज्ञान, शाश्वत वीज पुरवठा, नदीजोड प्रकल्प या कार्यक्रमांची जोड दिल्यास ग्रामीण क्षेत्रात क्रांतिकारक बदल होईल. मग पुरा क्षेत्राला कशाची जोड दिल्यामुळं ग्रामीण क्षेत्रात क्रांतिकारक बदल होणार आहे? दुसरी हरित क्रांती, माहिती तंत्रज्ञान, त्यानंतर शाश्वत वीज पुरवठा, नदीजोड प्रकल्प या कार्यक्रमांची जोड जर आपण पुरा कार्यक्रमाला दिली तर ग्रामीण क्षेत्राचा कायापालट होणार आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल होईल, तर विकासाला गती लाभू शकेल. आधुनिक तज्ज्ञ या विचारालाच तर नवगांधीवाद, निओ गांधीजम असं म्हणतात. आता पुरा जर आपण पुरा एक अजून 2.0 ही केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून सन 2012 मध्ये सुरू करण्यात आली. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहे. जर तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आला का पुरा 2.0 ही केंद्रीय क्षेत्र योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली, तर ती म्हणजे 2012. उद्देश तोच होता जो अगोदरच्या पुरा योजनेचा होता, तोच उद्देश पुरा 2.0 या योजनेचा आपल्याला असं दिसतो का शहरी भागामध्ये ज्या सोयीसुविधा असतात त्याच ग्रामीण भागामध्ये पोहोचवणे. तर यामध्ये जवळपास तुम्हाला जनगणना शहरं माहीत असेल, भारामध्ये शिरगिंतीचे शहरं जवळपास ज्यांची लोकसंख्या 10 लाखाच्या वरती, असे 53 शहरं भारतामध्ये आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसते का पुरा 2.0 ही केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून 2012 मध्ये सुरू करण्यात आली, ज्यामध्ये जनगणना शहरांसारख्या संभाव्य वाढ केंद्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. मुख्य उद्दिष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं मुख्य उद्दिष्ट आहे 2.0चं ग्रामीण आणि शहरी भेद दूर करण्यासाठी ग्रामीण भागात उपजीविकेच्या संधी आणि शहरी सुविधांची उपलब्धता निर्माण करणे. हा पुरा 2.0 या योजनेचंही उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर मिशन जर पाहिलं आपण, हे जे पुरा मिशन आहे याचाही उद्देश तोच होता. पुरा मिशन म्हणा किंवा पुरा योजनेची उद्दिष्ट म्हणा, उद्देश एकच आहे का ग्रामीण भागातील जीवनमान सुधारण्यासाठी उपजीविकेच्या संधी आणि शहरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ज्याला आपण सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणतो, तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप फ्रेमवर्कद्वारे ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतीचा एखादा गट मधील संभाव्य वाढ केंद्राभोवती कॉम्पॅक्ट क्षेत्रांचा सर्वांगीण आणि वेगवान विकास करणे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे का ज्या भागाचा विकास करायचा आहे त्या भागी त्याच्यासाठी तुम्ही ज्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणून सार्वजनिक खाजगी भागीदारी फ्रेमवर्कद्वारे ग्रामपंचायत म्हणा किंवा ग्रामपंचायतीचा एखादा गट म्हणा यांच्याशी पार्टनरशिप करून तुम्ही त्या गावाचा विकास घडवून आणू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या कनेक्टिव्हिटी 5 प्रकारच्या जोडण्या मी तुम्हाला सांगितलेल्या, त्या 5 प्रकारच्या जोडण्या
ग्रामीण भागाला शहरासारख्या देण्यासाठी तुम्ही सार्वजनिक खाजगी भागीदारी करू शकता, ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे उपक्रम राबवू शकता आणि त्या गावाचा विकास शहरासारखा घडून आणू शकता. हेच या मिशनचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसते. पुराअंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या सुविधा आणि आर्थिक उपक्रमामध्ये पाणी, त्याच्यानंतर मलनिस्सारण, गावातील रस्त्यांचं बांधकाम आणि देखभाल, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन, कौशल्य विकास, गावातील पथदिवे, दूरसंचार, वीज निर्मिती, गावांशी जोडलेले पर्यटन इत्यादी बाबींचा समावेश होतो. सन 2014-15मध्ये सरकारने पुरा या योजनेसाठी कोणतंही वाटप केलं नाही, याविषयी मी तुमच्याशी अगोदरच बोललेलो आहे. आणि श्यामाप्रसाद मुखर्जी जी आपण योजना बघितली, श्यामाप्रसाद रुबन मुखर्जी रुबन मिशन योजना, जी 21 फेब्रुवारी 2016 रोजी सुरू करण्यात आली. तिचं जे मुख्य उद्दिष्ट होतं का देशामध्ये 300 ग्रामीण विकास क्लस्टर तयार करणे आणि या 300 ग्रामीण विकास क्लस्टरमध्ये जो आत्मा असणार होता तो ग्रामीण भागाचा आणि सोयीसुविधा ज्या असणार होत्या त्या शहरी भागाच्या. यावरच श्यामाप्रसाद मुखर्जी रुबन मिशन योजनेचं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसते. तुम्हाला या अगोदरी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे का श्यामाप्रसाद मुखर्जी रुबन मिशन योजनेमध्ये किती ग्रामीण विकास क्लस्टर उभारला जाणार आहे देशभरामध्ये, तर 300. आणि श्यामाप्रसाद मुखर्जी रुबन मिशन योजनेची सुरुवात केव्हा झाली तर 21 फेब्रुवारी 2016. आणि या योजनेचे उद्देश तोच आहे जो पुरा योजनेचा होता आणि पुरा योजनेच्या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, ही बाब लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं ही आगामी सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजे STIच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी सविस्तररित्या पुरा योजना बघितलेली आहे. पुन्हा भेटू अर्थशास्त्रातील एक अशीच महत्त्वाची योजना घेऊन.